सकाळची मॉर्निंग सुरू झाली. गुड मॉर्निंग सगळ्यांना. आता सुटलो आम्ही. बसल्यात मस्त सगळी. सकाळी सकाळी अजून चहा नाही घेतला. माझी तर आंघोळ पण नाही झाली. तिची आंघोळ झाली, हा चहा प्यायला बसलाय. मग अशी मस्त ऊन होता, आता पाऊस आला. पावसाळ्यात अचानक क्लायमेट सारखा चेंज होतो आणि पाऊस बघा असा भरपूर आलेला आहे. आपण वरती राहतो म्हणून वरून एवढं दिसत नाही. फॉग बघा कसे तयार झालेले आहेत, म्हणजे धुका. आणि वरून तर खूप छान वाटतं बघायला, मस्त. तुम्हाला कसं वाटतं? थोडा वेळ आला पाऊस खूप जोरात आणि लगेच कमी झाला, पाहू शकता. तर काल तुम्हाला मी दाखवलं आमचं गावातलं घर, तो ह्या साईडला आहे बघा. इथे छोट्या बिल्डिंग दिसतात ना, ते आमचं गावच आहे आतमध्ये. हे बघा. तर असं तिकडनं आतमध्ये गेला का लगेच आमचं घर लागतो. समोरच आहे पण या बिल्डिंगच्या मुळे दिसत नाही. आणि फ्रेंड्स, जेवढी झाडं दिसतात ना, तो पूर्ण गावच आहे आमचा मोठा गाव. थोडंसं शेअर करते. आंघोळ वगैरे झाले आणि आता चहा प्यायला घेतली. तर लहान मुलांच्या बरोबर आपल्यालाही लहान व्हायलाच लागतं. तर पाहू शकतो इथे कार्टून चालू आहे आणि आमच्या बाबूचा कंटिन्यू कार्टून चालू असतो. थोडासा आमचा घरचा होम टूर दाखवते. बघ बघ इकडे किचन. आमची पोरं बसलेली आहेत. हा दुसरा बेडरूम. इकडे वॉशरूम आहे. इकडे एक गॅलरी आहे. असं थोडंसं दाखवते. घरात सगळी आहेत ना, त्याच्यामुळे जरा पसारा आहे. बॅगांचा जास्त पसारा आहे कारण सगळ्यांच्या बॅगा एकत्र आहेत. तिथं बेडवर ठेवलेल्या आहेत. जेवण बनवायला घेतलंय. मस्त नारळी भात, कोंबड्याचा मटण. बघ मस्त गावठी कोंबड्याचं मटण. अजून काहीतरी आहे. अजून एक मटण आहे. तर त्याच्यात काय आहे? तुझे आता घे. नंगे नारळी भात बनवण्यासाठी इथे अगोदर घेतलेला आहे मम्मीने प्रोसेस करायला. तिथं मस्त नारळाचं दूध काढून ठेवलेलं आहे आणि मस्त इथे कांदा आणि आपलं गरम मसाला म्हणजे खडा मसाला फोडणीला घातलेला आहे. त्याचबरोबर इथे मस्त हळद घातली आणि मग आता राईस घातलेला आहे मम्मीने आणि तो आता मिक्स करून घेते. तर नारळी भात कोणाकोणाला माहिती आहे आणि अशा पावसाळ्यात अशा गोष्टी खायला ना खूप छान लागतो, आवडतो म्हणजे सर्वांना. तर मस्त कोंबड्याचा मटण आणि नारळी भात हा मुंबईकरांची स्पेशल डिश आहे. तर तुम्हाला कधी नसेल माहिती तर बघा कमेंट्स करून, सर्वांचे हात वरती येतील नारळी भातासाठी. आणि पावसाळ्यात तर सर्वांचा फेवरेट हा नारळी भात. इथे घेतलेले पाय साफ करायला, भाजायला आणि बाजूला लगेच घेतले इथे कोंबड्याचा मटण. कारण गावठी कोंबडा कसा हार्ड असतो, शिजायला वेळ लागतो, म्हणून इथे कुकरमध्ये शिजायला घेतलेला आहे. तर आता एवढी क्वांटिटी आहे तर आता कुकरमध्ये होतो का नाही काय माहिती. पाय भाजून कसे साफ करतात बघा. मस्त नारळी भात झाले. माहिती का कोणाला नारळी भात? मुंबईकरांना माहिती आहे, कोकणच्या लोकांना. कोकणची वेगळी. आपण अद्रक लसणाची पेस्ट टाकली, गरम मसाला टाकलेला आहे अगोदरच, खडा मसाला. इथे घेतलेत पाय भाजायला कारण आता चुलीवरचं जेवण आहे. आता आपण आलो मुंबईला घरी. सकाळी किती फॉग होता, आता बघा मस्त असं मोकळा झाले. कारण 2 वाजायला आले तरी आहे कुठे कुठे फॉग जिथे जिथे इथे पाऊस आहे. ही साईड कल्याण, ही साईड ठाकुर्ली आणि इकडची साईड आहे पनवेल, ठाणा. तुम्हाला खाडी दिसते का काय माहिती कारण जाळी येते. ही बघा खाडी. आणि आमचं इथे गाव आहे. हा आमचा गाव आहे, इकडे मोठा गाव आहे.
भांजा कलर जाम मस्त आले. जेवण वाढायला घेतले सगळ्यांना. मस्त मटण तयार झाले कोंबड्याचा. इकडे झाले नारळी भात. सगळ्यांना घेतले जेवण वाढायला. ते जेवायला बसले. आम्ही चाललो आता आमच्या आईकडे, मम्मीच्या आईकडे कोणगावला. चला चला. तर फ्रेंड्स निघालो आता मम्मीच्या आईकडे कोणगावला. तर फ्रेंड्स पोचलो आता आम्ही पार्किंगमध्ये. तर पार्किंग ही फर्स्ट फ्लोअरला आहे, सेकंड फ्लोअरला पण आहे. तुम्हाला मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये पण शेअर केलेला आहे. आणि केवढी मोठी अशी पार्किंग आहे. तर तुम्हाला जर माहिती नसेल का ही बिल्डिंग वगैरे कुठे आहे, ते डेव्हलपिंगचं काम कुठे चालू आहे, तर मला नक्की कमेंट्स करा. आणि बाजूला पण अजून काम चालू आहे पाहू शकता. आणि समोर मस्त अशी खाडी आहे, उल्हास खाडी. त्याच्या बाजूलाच नवीन ब्रिज झालेला आहे. हा बघा ठाणा म्हणजे मोठा गाव ठाणा आणि मानकुली ब्रिज हा असं झालेला. इथनं ना कल्याणला ठाण्याला तर एकदम इझी आहे. कल्याण, भिवंडी आणि ठाणा. कल्याण थोडंसं लांब पडतं पण ठाणा एकदम जवळ आहे इथनं. तर आता आम्ही बसतो आणि निघतो. तर असं थोडंसं तुमच्याबरोबर शेअर केलेलं आहे. तर जाता जाता आता जरा बोलतच जावं, कारण आम्ही एकत्र असल्यावर थोडंसं गॉसिप चालू असतं प्रत्येकाची. आणि बघा मुली हायवेवर राईड करतात आणि आपण आता त्याच ब्रिजवरून चाललेलो आहोत. तर आम्ही आता इकडनं वेला पिंपलास या गावातनं जाणार आहोत, कारण इथनं वेला पिंपलासवरनं कोणगाव एकदम जवळ आहे. आणि छान असा ब्रिज मोठा वाटतो. लांबून पाहायला छोटा वाटतो पण आपण जेव्हा ब्रिजवर येतो ना तेव्हा खूप असा मोठा वाटतो. आणि या बघा या मुली हात करतात, कारण त्यांनी पाहिलेलं होतं मला का मी व्हिडिओ काढत आहे. आणि आता आपण जाऊया. तर फ्रेंड्स आता आम्ही पोचलो. वेला गाव आहे ना त्याच्या पुढचं गाव आहे तिथे. तर एकदम मस्त अशी गावं बघायला भेटतात. हे बघा अशी घरं बघायला भेटतात, कारण आता अशी जुनी प्रकारची घरं आता पाहायलाच भेटत नाही. आणि इथे पण खूप आता चेंज झालेला आहे. इथे पण आता भरपूर असे बंगलोज झालेले आहेत, चांगली घरं झालेली आहेत, असे कौलारू घरं अजून आहेत इथे. तर असं वाटतं का चला तुमच्याबरोबर शेअर करू. आणि ही कशी मेमरीज राहते, कारण अजून 2-3 वर्षानंतर हे काहीच पाहायला भेटणार नाही. कारण इथनं आता डोंबिवली एवढी जवळ झालेली आहे. तर प्रत्येकाला शहरात राहण्याचीच आवड असते आणि ऑब्व्हियसली असतेच. आणि असं खेडोपाडी कोणाला आवडतं म्हणजे आवडतं, पण तरी जे जिथे राहतात ना खेड्यात त्यांना असं वाटतं का शहरामध्ये जाम भारी एकदम मस्त. पण नाही, गावातच राहणं भारी आहे खरंच. आता राहतो म्हणून आता गावातली सगळी आठवण येते गावची कसं असतं. आणि पावसामुळे पाहू शकता पुढे पूर्ण शेती भरलेली आहे, कारण इथे खाडीला एकदम जवळ आहे आणि हा भाग थोडा उतरणीचा आहे. याच्यामुळे पटकन खाडीतलं पाणी सगळं शेतात उतरतं. आणि आम्ही जिथे राहतो म्हणजे माझं माहेर जिथे आहे ते पाणी फक्त खाडीपर्यंतच येतं, एकदम म्हणजे पुढे येत नाही गावामध्ये. हे इथे बघा पाहू शकता शेतीची कामं चालू आहेत पण पाणी केवढा भरलेला आहे. ग्रीनरी तर ऑसम झालेली आहे, मस्त वाटतो इथे. तर आता असं पाहायला आमच्याकडे जास्त भेटत नाही, कारण सगळं डेव्हलपिंगचं चालू आहे. आता थोडंसं राहिलेलं आहे ते कधी तुमच्याबरोबर शेअर करेन. पहिला आमच्या इथे पण अशीच शेती दिसायची जेव्हा आमच्या इथे ते समोरच्या बिल्डिंगी नव्हत्या झाल्या तेव्हा. आणि मस्त वाटायचं पाहायला, पावसाळ्यात तर सुंदर वाटायचं. आम्ही आमच्या घरातनं खाडी वगैरे भरलेली बघायचो पावसाळ्यात आणि मग समजायचं का पुराचं पाणी आलेलं आहे का काय झालेलं आहे. आणि सेम हे पाहून तर असं वाटतं का आपण आपल्या जे गावातून जे बघतो गावातलं तसंच आहे. तर छान वाटतं हे पाहायला पण. आणि आता कसं मी आली योगायोग आला, मला सगळं कॅच करायला भेटलं, व्हिडिओमध्ये शूट करायला भेटलं म्हणून मी ते केलेलं आहे. तर नेक्स्ट टाइम कधी आल्यावर अशा पाहायला गोष्टी मिळतात का नाही काय माहिती, कारण सगळीकडे तेच चालू आहे, सगळीकडे डेव्हलपिंगचंच काम चालू आहे. आता इकडच्या शेती हे आमच्या इकडे सगळ्या बहुतेक तांदळाची शेती जास्त करतात. इथं तांदळाची शेती आणि आपल्या भाजीपाला असेच करतात इथे, म्हणजे फळभाज्या वगैरे लावल्या जातात आणि आपली तांदळाची शेती अशा प्रकारे केली जाते. आणि आता पेरणी होऊन अजून काय
चालू आहे ते तुम्हाला पुढे दिसेलच। तर मी जाता जाता थोडं थोडं शूट करते जेवढं जमेल तेवढं। हे बघा भात असा लावलेला आहे, अजून भात लावणीचं काम चालू आहे तो बघा। आणि छान वाटतं हे पाहायला। तर तुम्हाला पण कसं वाटतं? मस्तच वाटत असेल ना? मला तर खूप छान वाटलं पाहून। आणि असं वाटतं जेवढं दिसतं तेवढं सगळं शूट करून घ्यावं। आणि हा रस्ता कसा वन वे रस्ता आहे, कारण आपण खेडेगावातनं चाललेलो आहोत त्याच्यामुळे वन वे रस्ता आहे हा। तर मग गाडी पण थोडी स्लो चाललेली आहे। तर आता वेला वगैरे सोडून आता आपण पिंपळास गावामध्ये आलेलो आहोत। तर जिथे जावं तिथे ग्रीनरीज दिसते। ह्या साईडला पण आहे आणि त्या साईडला पण सेम आहे। लोक मच्छी वगैरे पकडतात, कारण आता वल्गन भरपूर चालू आहे। तर वल्गनीचे मासे सुद्धा इथे लोक पकडतात, खेकडे पकडतात, म्हणजे चिंबोऱ्या। हे बघा इथे बोटी पण आहेत, कारण इथे कसं छोट्या इथूनच तुम्हाला पाहू शकता पुढे खाडी दिसेल, आणि खाडी केवढी भरलेली आहे तीही पुढे दिसेल। ही बघा अशा पद्धतीने खाडी भरलेली आहे। आणि आता पाऊसच चालू आहे आणि हा थोडा उतरणीचा भाग आहे। आणि समोर जो ब्रिज दिसतो ना, तिथनं दिवा वसई पनवेल ही ट्रेन जाते, म्हणजे विरार वसई। आणि आपली बिल्डिंग पण दिसते पाहू शकता इकडनं। आणि खाडी बघा केवढी अप्रतिम अशी भरलेली आहे, भरपूर। तर आजचा ब्लॉग हा छोटासाच होता, तर तुमच्या बरोबर शेअर केलेला आहे। पूर्ण दिवसाची रुटीन ती नक्की मला कमेंट्स करून सांगायला विसरू नका। आणि फ्रेंड्स आपल्या चॅनलला सपोर्ट करा। भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये। आवडल्यास लाईक कमेंट्स करा।